शिर्डीहून एक मोठी बातमी समोर आली आहे। ख्रिसमस सुट्टी, वर्षाअखेरीस आणि नववर्ष स्वागतानिमित्त आयोजित शिर्डी महोत्सवादरम्यान मोठ्या संख्येने भाविक शिर्डीत दाखल झाले। 25 डिसेंबर 2025 ते 2 जानेवारी 2026 या कालावधीत 8 लाखांहून अधिक साई भक्तांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले। या कालावधीत श्री साईबाबा संस्थान ट्रस्टला एकूण 23,29,00,000 रुपयांहून अधिक दानराशी प्राप्त झाली आहे। संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी ही माहिती दिली आहे। भाविकांनी रोख रक्कम ऑनलाईन माध्यमांसह सोने चांदी अर्पण केले असून नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सुमारे 80 लाख रुपये किमतीचा सोने हिरे जडित मुकुट साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात आला। याच कालावधीत 6 लाखांहून अधिक भाविकांनी साई प्रसादालयात मोफत भोजनाचा लाभ घेतला, तर लाडू प्रसाद विक्रीतून संस्थानाला 2,30,00,000 रुपयांहून अधिक उत्पन्न मिळाले। संस्थानाकडून मिळालेली दानराशी रुग्णालये, मोफत भोजन व्यवस्था, शैक्षणिक उपक्रम, गरजू रुग्णांची मदत आणि भाविकांच्या सुविधांसाठी वापरण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले। ओम साईराम। नवीन वर्षाची सुरुवात बाबांच्या दर्शनाने करण्यासाठी, त्याचप्रमाणे नाताळच्या सुट्ट्या होत्या, या कालावधीमध्ये जे आहे ते जवळपास 8 लाख भाविकांनी जे आहे ते बाबांचं दर्शन घेतलेलं आहे। आणि बाबांचं दर्शन घेतल्यानंतर जवळपास 23 कोटीची गुरुदक्षिणा जी आहे ते भक्तांनी जी आहे ती बाबांना अर्पण केलेली आहे। त्यामध्ये प्रामुख्याने 10 कोटीची दक्षिणा जी आहे ती ऑनलाईन प्राप्त झालेली आहे। 6 कोटी रुपये जे आहे ते दक्षिणा पेटीमध्ये प्राप्त झालेले आहेत। 2,42,00,000 जे आहेत ते पेड पास दर्शन, नंतर देणगी काउंटरवर जे आहे ते 3,22,00,000 रुपये प्राप्त झालेले आहेत। 80 लाखाचा सुवर्ण मुकुट जो आहे तो प्राप्त झालेला आहे। असे जवळपास 23,29,00,000 रुपये जे आहेत ते 25 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीमध्ये साईबाबा संस्थानला देणगी स्वरूपामध्ये प्राप्त झालेले आहेत। देणगी दिलेल्या सर्व साई भक्तांचं मी साईबाबा संस्थानच्या वतीने त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो। जी देणगी प्राप्त झालेली असती या देणगीच्या माध्यमातून साईबाबा संस्थानचं 550 बेडचं 2 हॉस्पिटल आहेत, त्या ठिकाणी आपण ओपन हार्ट सर्जरी, न्यूरो सर्जरी, ऑर्थो, जनरल